आणखीन एक मोठी बातमी हाती येते। संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात हतनूर टोल नाक्यावर मनसेनं जोरदार आंदोलन केलंय। हा टोल नाका पूर्णतः बेकायदेशीर असून वाहनांची लूट सुरू असल्याचा आरोप मनसेनं केलाय। धुळे महामार्गावर असलेल्या हतनूर टोल नाक्यावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता। टोल नाक्यावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा इथे तैनात करण्यात आलाय। सिद्धार्थ कोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, या आंदोलनकर्त्यांचं मनसेचं काय म्हणणं आहे? मिलिंद, आंदोलन सुरू आहे, त्यांनी रस्ता रोखून धरून ठेवलेला आहे। मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आपल्याला दिसत आहेत। एकंदरीत त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो नाका आहे करोडीचा टोल नाका, हा जे नितीन गडकरी यांनी नियम ठरवून दिलेले की 60 किलोमीटरच्या नंतर टोल नाका असावा, 60 किलोमीटरच्या आतचे टोल नाके 3 महिन्यात काढून घे असं नितीन गडकरींनी सांगितलं होतं। त्याला धरूनच हा नाका बेकायदेशीर यासाठी आहे की संभाजीनगर करोडी टोल नाका तो हतनूर टोल नाका 44 किलोमीटरच्या अंतरमध्ये बसतो आणि हा टोल नाका 60 किलोमीटरच्या पलीकडे घेऊन जावा अशी सरळ मागणी आंदोलनकर्त्यांची। आणि आंदोलनकर्ते या ठिकाणी बसलेले मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे। एकंदरीतच जर नितीन गडकरी यांनी सांगितलं असेल की 60 किलोमीटरच्या आतचे टोल नाके 3 महिन्याच्या आत बाहेर काढू, तर तो टोल नाका काढला नाही। त्यासाठी अनेकदा पाठपुरावा लोकांनी केलेला आहे आणि हा टोल नाका 44 किलोमीटरच्या आत असल्यामुळे अनेकांना भुर्दंड बसतो। तीच मागणी घेऊन मनसे रस्त्यावर उतरलेले। दादा, नेमकं बेकायदेशीर कसं आहे नाका? हा टोल करोडी तर तेलवाडी 60 किलोमीटर येतोय। हा जो हतनूर टोल प्लाझा आहे हा 43 किलोमीटर भरतोय। नितीन गडकरी साहेबांना जी घोषणा केलेली होती त्यांच्यानुसारच आम्ही मागणी केलेली आहे की हा टोल नियमात नाही आहे, अवैध आहे, हा टोल बंद करा। त्याने घोषणा काय केली ती का 60 किलोमीटर आत जो टोल होता अवैध ते 3 महिन्यात बंद करण्यात येईल आणि स्थानिक नागरिकांना आधार कार्डावर पास देण्यात येईल। परंतु इकडे पासचे बी पैसे घेतले जात्या आणि अशी बी लूटमार केले जाऊ राहिले। कोटीची लूटमार तालुक्यातून। आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे का तालुक्याची जी लूटमार चालू आहे ती लूटमार थांबली पाहिजे। हा अवैध टोल तातडीनं बंद करा। आता आम्ही जे आज रस्त्यावर उतरून जे आंदोलन करतोय, ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही घंटा 2 घंटे 3 घंटे आम्ही वाट बघणार आहे। जर त्यांना जर कायदेशीर कारवाई नाही केली टोल बंद करण्याची किंवा तालुक्यातील जनतेला न्याय नाही दिला तर मनसे स्टाईलमध्ये आम्ही हा टोल बंद करू। आता निश्चितपणे मिलिंद, बघितलं आपण या ठिकाणी इशाराचा एक प्रकारचा आणि या इशाऱ्याला घेऊनच मनसेचे आंदोलन बघूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी अधिकारी सकाळपासूनच या ठिकाणी बंदोबस्त लावून आहेत की अनुचित प्रकार घडू नये आणि 2 ते 3 तासाचा अल्टिमेटम या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। आता टोलचे काही अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि ते त्यांच्याशी बोलतील कदाचित एखाद्यावर। नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं हे सुद्धा ते त्या ठिकाणी मांडतील आणि यातून काय तोडगा निघतो आणि मनसेची मागणी पूर्ण होती का हे पाहावं लागेल। मात्र आता या ठिकाणी रस्ता रोको सुरू झालेला आहे। 1 ते 1.5 तासापासून कार्यकर्त्यांनी हा टोल बंद करून ठेवलेला आहे। एक साईडचा पूर्ण मार्ग जो आहे बंद आहे, एक साईडनी टोल सुरू आहे। सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर